ऑस्ट्रेलियामध्ये मतदान पार पडल्यानंतर आता निकालही स्पष्ट झालाय। सत्ताधारी लेबर पक्षालाच पुन्हा बहुमत मिळताना दिसते। पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचाही मोठा विजय झालाय। सलग दुसऱ्या निवडणुकीत विजय मिळवणारे ते ऑस्ट्रेलियाचे पहिलेच पंतप्रधान ठरलेत। ऑस्ट्रेलियन निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आलेल्या निकालानुसार अल्बानीज यांचा लेबर पक्ष विजयी झालाय। डाव्या विचारसरणीच्या लेबर पक्षाला 150 पैकी 70 जागा मिळाल्यात, तर लिबरल नॅशनल युतीला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागलाय। त्यांना 24 जागा मिळाल्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना 13 जागा मिळाल्या। निवडणुकीचा निकाल वेबसाईटवर येताच अल्बानीज यांनी सहकुटुंब कार्यकर्त्यांचे आभार स्वीकारले। माझ्या देशवासियांनो, तुमचा पंतप्रधान म्हणून सेवा करणं हा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण आहे आणि अतिशय नम्रतेनं आणि जबाबदारीनं मी तुमचे आभार मानतोय। तुम्ही मला पृथ्वीवरील सर्वात उत्कृष्ट देशाचं प्रतिनिधित्व करण्याची पुन्हा एकदा संधी दिली। मी या देशाच्या भूमिपुत्रांसाठीही कृतज्ञ आहे। मी भूतकाळातील, वर्तमानातील आणि उदयोन्मुख अशा साऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांप्रती आदर व्यक्त करतो। आज ऑस्ट्रेलियन नागरिकांनी ऑस्ट्रेलियन मूल्यांसाठी मतदान केलं, न्याय, महत्वाकांक्षा आणि संधीसाठी मतदान केलं। प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य दाखवण्यासाठी आणि गरजवंतांना दया दाखवण्यासाठी मतदान केलं। ऑस्ट्रेलियन नागरिकांनी भविष्यासाठी मतदान केलं। And opportunity for all.